बरं, तर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। निलेश, सध्या आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी या घरामध्ये जे काम करायचे जे कर्मचारी होते त्यापैकी 3 जणांना आता चौकशीसाठी सोबत घेतलंय। यामिनी, मी सध्या सैफ अली खान यांच्या जे खार परिसरामध्ये सद्गुरू शरण नावाचं घर आहे त्या घराच्या समोर मी आहे। 12व्या मजल्यावर सैफ अली खान या ठिकाणी राहतात। काल रात्री उशिरा जी घटना घडली त्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त या परिसरामध्ये वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पोलिसांची टीम जी आहे ती सद्गुरू शरण या ठिकाणी दाखल झाली होती आणि ही अगदी काही वेळापूर्वीच त्यांना या ठिकाणाहून सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 जणांना या ठिकाणाहून पोलीस घेऊन गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि काही वेळामध्येच आता त्यांची देखील या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं या संदर्भातली माहिती त्यांच्याकडून घेताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय आणि पोलीस अधिकचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अचानक ही घटना घडली आहे, त्यामुळं नेमकं काय कारण याच्या मागे होतं हे अद्याप समोर आलेलं नाहीये। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांना रात्रीच दाखल करण्यात आलं। ज्या पद्धतीने त्यांच्या हातावर आणि मानेवर वार झालेले आहेत, सध्या जरी ते सध्या धोक्याबाहेर ते आहेत अशा पद्धतीची माहिती डॉक्टरांच्या वतीने देण्यात आली आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणी पोलीस तपास करतायत। सध्या सर्वांना शांत राहावं अशा पद्धतीचं आवाहन सैफ अली खान यांच्या टीमच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सद्गुरू शरण ही बिल्डिंग जी आहे ही खार परिसरात आहे। या परिसरातली सध्याची आपण दृश्य पाहतोय समोर। या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत। रात्रीपासूनच पोलिसांची जी गाडी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आहे आणि पोलीस या ठिकाणी त्यांची जी टीम आहे सातत्यानं एक टीम या ठिकाणी येते आणि माहिती घेताना आपल्याला पाहायला मिळते। अधिकचे जे तपशील आहेत ते थोड्याच वेळात समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील। यामिनी, निलेश, आपल्याला कळतंय की ही जी व्यक्ती होती ती अज्ञात व्यक्ती होती, त्यामुळे ती अचानकपणे घरात शिरली आणि त्यानंतर त्याने सैफवरती वार केले असं कळतंय। तर इमारतीचा जो सुरक्षा रक्षक असतो त्याला त्याच्याकडून काही माहिती घेतली गेली आहे का पोलिसांकडून? आता घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे असणारे जे मोबाईल्स आहेत ते देखील आपण व्हिज्युअल्समध्ये पाहिले असतील की त्यांच्या हाताकडे जे मोबाईल होते ते देखील मोबाईल पोलिसांना ताब्यात घेतलेले आहेत आणि पोलीस या ठिकाणाहून पोलीस ठाण्याच्या दिशेनं रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं त्यांचा कोणाशी संपर्क झाला होता का किंवा जी व्यक्ती आली ती कोणाच्या संपर्कात होती का अशा पद्धतीची जी माहिती जी आहे ते पोलीस या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतील। 3 जे मोबाईल आहेत ते पोलिसांच्या हातात आपण पाहिले आणि सध्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात कुणी होतं का, कर्मचाऱ्यांचं कोणाशी बोलणं चालू होतं का, ही अज्ञात व्यक्ती नेमकी कोण आहे ही प्रत्येक बाब तपासण्याचा प्रयत्न जो आहे तो आता पोलिसांच्या वतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणाहून निघून गेलेली आहे। स्थानिक पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असल्याची देखील ही माहिती मिळते। ती सद्गुरू शरण नावाची वांद्रे परिसरातली ही इमारत आहे आणि या इमारतीमध्ये 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहतात आणि रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल जरी झाला असला तरी नेमकी ही व्यक्ती कोण आहे, त्यानं हल्ला का केला, यासोबतच अचानक अशा पद्धतीनं खरं तर या सिक्युरिटी आपण पाहूयात। या ठिकाणी आतमध्ये जर कुणाला जायचं असेल तर ते तेवढं सोपं नाहीये, कारण सुरुवातीला या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची ही केबिन आहे, इथूनच आतमध्ये जावं लागतं। कोणत्याही मोठ्या गाडीसाठी फक्त ही गेट आहे, मात्र जर कुणी एकटा व्यक्ती या ठिकाणाहून जाणार असेल तर त्याची सुरुवातीला या ठिकाणी चौकशी होते आणि त्यानंतरच त्याला आतमध्ये एंट्री मिळते। त्यामुळं आतमध्ये जाणं हे तितकंसं सोपं नाहीये। हा खरं तर अतिशय महत्वाचा आणि महत्वाचा परिसर आहे। कायम या ठिकाणी पोलीस असतात, सातत्यानं या ठिकाणी पोलिसांची जी टीम आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळत असते। सुरक्षा रक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। दादा, क्या हुआ था, क्या बताएंगे?